नमस्कार शेतकरी मित्रांनो. महाराष्ट्रातील कांदा उत्पादकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. कांद्याचे पडलेले भाव आणि त्याबाबतच्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी महाराष्ट्र शासनाने समिती गठीत केली आहे. नेमकं काय आहे हे शासन निर्णय आणि या समितीचे काम काय असेल? चला तर मग जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओमध्ये. महाराष्ट्राचा विचार केला तर कांदा उत्पादनात आपलं राज्य अग्रेसर आहे. नाशिक, पुणे, अहमदनगर, सोलापूर यासारख्या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणावर कांदा पिकवला जातो. मात्र अनेकदा बाजारभावातील घसरण, साठवणुकीच्या अडचणी आणि निर्यात धोरणांमुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागते. या सर्व समस्यांवर चर्चा करण्यासाठी 25 मार्च 2026 रोजी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. त्या बैठकीतील निर्णयानुसार आता सचिवस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. ही एक धोरणात्मक समिती असून यामध्ये महत्त्वाच्या विभागाचे वरिष्ठ अधिकारी सहभागी आहेत. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, ही समिती नक्की काय करणार? कांदा दरात का घसरण होते याची सखोल कारणमीमांसा करणार. भाव कोसळल्यावर तातडीने काय उपाययोजना करता येतील यावर काम करणार. निर्यातीला चालना देण्यासाठी धोरणे आखणार. दीर्घकालीन उपाययोजना सुचवणार. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पीक फेरपालट यावर आधारित नवीन योजना प्रस्तावित करणार. मित्रांनो, या सहमतीचा अहवाल अंतिम मान्यतेनंतर शासनाकडून जाहीर केला जाईल. या समितीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना नक्कीच काही प्रमाणात वाचा फुटेल अशी अपेक्षा आहे. या शासन निर्णयाचा अधिकृत तपशील तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत वेबसाईटवर www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या शेतीविषयक महत्त्वाच्या घडामोडींसाठी आपल्या माहिती सेवा या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया, तोपर्यंत धन्यवाद.